अभिनेता सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळी विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेने आता या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई, त्याचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोईसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा कट रचला होता। तसेच गोळीबारानंतर अनमोल बिश्नोईने जबाबदारी स्वीकारली होती। अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळील गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेने सोनू सुभाष चंदर बिश्नोई वय वर्ष 37 व अनुज थापन वय वर्ष 32 यांना पंजाब येथून अटक केली होती। चंदर यांची शेती आणि किराणा दुकान आहे। तसेच थापन हा ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला आहे। बिश्नोई टोळीकडून दोन्ही आरोपींना 2 पिस्तूल व 40 काडतुस पुरवण्यात आली होती। सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता व सागर पाल यांना सोनू व अनुजने पिस्तूल दिलं होतं। गुप्ता व पालला यापूर्वी गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली होती। त्याशिवाय टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई व त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आलं होतं।